तर बघा मैत्रिणींनो, आपण जेव्हा सकाळचं मुलांना काही खायला द्यायचं असतं नाश्त्यासाठी, तर चहाबरोबर बेकरी आयटम आपण अगोदरच घरामध्ये आणून ठेवतो. पण आता बेकरीमध्ये सुद्धा भेसळयुक्त किंवा अस्वच्छपणाने बनलेले हे बेकरी आयटम जे आहेत ते आपण मुलांना देतो. तर मुलांच्या शरीरासाठी ते घातक असतं. पण हेच आपण बेकरी आयटम जर घरी तयार केले अगदी स्वच्छपणाने, तर मुलांच्या शरीरासाठी अतिशय चांगलं राहील. तर आता अशाच पद्धतीने अगदी बेकरीमध्ये जसं मिळतं खुसखुशीत अगदी चवदार, तसंच आपण घरीसुद्धा बनवू शकतो. तर पाव, खारी, बरेच काही सगळे जे आयटम आहेत बेकरीचे, तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने जर आपण घरी बनवले तर मुलांसाठी अगदी चांगलं. तर चला मग आज आपण 1 वाटी मैद्याची आपण अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशी खारी बनवतो. तर आता रोजची जी भाजीची वाटी असते तर तेवढा भरून मी अगदी फुल भरून मी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये हातावर चोळून थोडासा ओवा घेतलेला आहे आणि 4 चमचे तेल घेतलं आहे. तर तेल अगदी नॉर्मलच आहे, गरम वगैरे काही केलेलं नाही आणि चवीनुसार त्यामध्ये आपण मीठ घातलं आहे. आता दोन्ही हाताने छान चोळून सगळ्या पिठाला तेल लागेल अशा पद्धतीने चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजेच खारी चांगली खुसखुशीत होईल. हे पहा, अशी मूठ वळली गेली पाहिजे. आणि आता सगळ्या पिठाला हे तेल चोळून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. आता वाटीभर मी पाणी घेतलं आहे सध्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आता रोजची कणिक कशी मळतो तशाच पद्धतीने आपण आता हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम पाणी जास्त वापरू नका. मग हे पीठ जर पातळ झालं तर खारी आपली चांगली होणार नाही. तर थोडं थोडं बघा मी पाणी घालून, अगदी थोडं थोडं पाणी घालून हा पिठाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा. तर बघा, आपण घरच्या घरी असे जर बेकरी आयटम तयार केले आणि मुलांना जर दिले तर मुलांना तर बेकरी आयटम जास्त आवडतात सुद्धा. त्यामुळे बाहेरून आणण्याची अजिबात गरज नाही. घरीसुद्धा आपण अगदी तसेच तयार करू शकतो. तर बघा, आता आपण छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर एवढं पाणी लागलं आहे बघा. बोटाचं जेवढं पेर असतं तेवढंच पाणी आपलं कमी झालं आहे वाटीतलं. तर आता त्यावरती थोडंसं मी तेल लावलं आहे आणि आता आपण हे झाकण ठेवून त्यावरती 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. आता हे पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपल्याला साठा तयार करून घ्यायचा. आता एका वाटीमध्ये 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण 4 चमचे साजूक तूप घालायचं आहे. आता साजूक तूप हे वितळलेलं मी घेतलेलं आहे आणि आता हे चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं. तर आता बघू शकताय तुम्ही, हे मिक्स झाल्यानंतर अशा पद्धतीने होतं बघा. हे असं पातळसर दिसतंय. तर आता हे साठा आपला तयार झाला आहे. तर आता 15 मिनिट झालेत. आता पीठ आपलं कसं भिजलं हे बघूयात. तर बघा, अशा पद्धतीने छान लवचिक असं हे पीठ आपलं चांगलं भिजलं गेलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ हवं आहे. आता हे मी पोळपाट घेतलं आहे आणि त्यावरती आता हे पीठ आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं. तर बघ, जेवढं चांगलं मळून घेता येईल तेवढी खारी आपली छान खुसखुशीत अशी होते. तर बघा, आता हे एकदा चांगलं मी मळून घेते. तर चांगलं मळून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे असे 4 भागात आपल्याला हे उंडे करून घ्यायचे. तर 4 मी समान भाग करून घेते, म्हणजेच आपल्याला हे 4 अशा आपल्याला उंडे करून 4 पोळ्या लाटता येतील. तर आता मी त्याचे उंडे तयार करून घेते. अगदी हातावर सुद्धा आपण चांगलं हे पीठ जे आहे ते चांगले मऊ करून घ्यायचं आहे. तर आता हे चांगले 4 उंडे मी तयार केल्यानंतर आपल्याला एक उंड्याची एक पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. तर 4 उंडे तयार झालेत. आता एक उंडा मी घेतला आहे आणि आता मैद्यावरती आपल्याला ही एक चांगली पोळी लाटून घ्यायची. आता ही जी पोळी आहे तर जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ आपली पोळी लाटून घ्यायची. तर आपण पापड जो उडद्याचा लाटतो तशाच पद्धतीने अगदी ट्रान्सपरंट, म्हणजे पलीकडचं दिसेल अशाच पद्धतीने ही पोळी आपण लाटून घ्यायची. तर बघा, अगदी पोळपाट भरून ही पोळी माझी लाटून झालेली आहे. तुम्ही बघू शकताय. अगदी आता मी हातावरती तुम्हाला घेऊन दाखवते. हे बघा, अगदी खालचासुद्धा भाग दिसतो आहे, माझ्या हाताची बोटंसुद्धा दिसतात आहे. इतकी पातळ आपण पोळी लाटून घेतली. आता दुसऱ्यासुद्धा उंड्याची पोळी तेवढीच आपण अगदी पातळ आणि तेवढ्याच आकाराची लाटून घ्यायची. तर बघा, पीठ चांगलं भिजल्यामुळे ही पोळी अगदी सरसर आपल्याला ही लाटली जाते आणि जेवढी पातळ होईल तेवढी पातळसुद्धा होते. तर बघा, आता पोळी दोन्ही अगदी सारख्याच आकारात ह्या पोळ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत.
आता ही पोळी बघा पूर्णतः लाटून झाली. आता याच्यावरती आपला जो साठा आहे, आता तुम्ही साठा बघू शकताय. हे बघा अगदी घट्ट झाला आहे आपल्या 2 पोळ्या लाटेपर्यंत. आता थोडं थोडं हा साठा घेऊन आपल्या ह्या पोळीला सगळा पसरवून घ्यायचा आहे आणि अगदी पातळ असा लेयर देऊन आता हे पसरवून घ्यायचं आहे. जास्तही लावायचं नाही, अगदी पातळ थर आपल्याला बोटांनी पसरवून घ्यायचा आहे. अगदी कडेपर्यंत पूर्ण पोळीला आपण हा जो साठा आहे तो लावून घ्यायचा आहे. आणि आता त्याच्यावरती ही दुसरी पोळी आपण त्यावरती टाकायची. अगदी व्यवस्थित बरोबरीने ठेवायची. आता या पण पोळीवरती आपण आता हा साठा लावून घ्यायचा. तर थोडा थोडाच लावायचा आहे, पण पूर्ण पोळीला हा लावून घ्यायचा. आता याच्यावरच आपल्या खारीचे जे पदर सुटतात याच्यावरच अवलंबून असतात. त्यामुळे व्यवस्थित लावला तरच खारीला चांगले पदर सुटतात किंवा छान पापुद्रे अगदी येतात. आणि पोळीसुद्धा जेवढी पातळ आपण लाटू तेवढी पापुद्रेसुद्धा अगदी पातळ आपले कुरकुरीत होतात. तर बघा आता या पण पोळीला आपण हे साठा लावून घेतला आहे. त्यावरती आता हा मैदा भुरभुरायचा आहे. आता मैदा आपण पहिल्या वेळेस भुरभुरला नाही, पण आता इथून पुढे बघा साठा लावला की मैदा भुरभुरायचा आहे. आता त्याचं बघा असं फोल्ड करून घ्यायचं आहे. यालासुद्धा आपण पुन्हा साठा लावून घ्यायचा आहे आणि नंतर मैदा भुरभुरायचा आहे. तर आपण जशा घड्या करते व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते अशाच पद्धतीने घड्या करून घ्या या पोळीच्या, म्हणजेच अगदी छान असे हे लेयर सुटतात. आता दुसरं पण बघा मी पदर उचलून फोल्ड करून घेतला आहे आणि पुन्हा त्याला पण साठा लावून मैदा भुरभुरलेला आहे. आता इकडचा भाग उचलून पुन्हा हा पण फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याला पण साठा आणि मैदा लावायचा आहे आणि आता इकडचा पण पदर उचलून त्यावरती ठेवायचा. तर बघा आता अशा पद्धतीने थोडंसं दाब देऊन घ्यायचं आहे. आणि आता हे जे तयार झालेलं आहे आपला पोळीचा जो पुन्हा उंडा तयार झाला आहे, आता एका प्लेटमध्ये घेऊन आपण फ्रीझरमध्ये 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. म्हणजेच त्यातलं जे तूप आहे तर ते थोडंसं घट्ट होतं. आता 5 मिनिटा होतात ते तोपर्यंत आपण दुसऱ्या पोळीची पण आपण घडी करून घेऊयात. तर त्याच पद्धतीने मी 2 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि तशाच पद्धतीने आपण ह्या पोळीच्या घड्या ज्या आहेत तर तशाच पद्धतीने करून घ्यायच्या. तर सगळीकडून साठा लावायचा आहे, मैदा भुरभुरायचा आहे आणि पोळीची ह्या घड्या करून घ्यायच्या. तर बघा आता अशा पद्धतीने 2 आपले हे पोळ्यांची उंडी तयार झालेली आहेत. तर हे सुद्धा आपण आता फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. आता पहिला उंडा जो आहे तो आता 5 मिनिट झाल्यानंतर चांगला थंड झाला आहे. तर हे असं आपण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे बघा जे तूप आहे ते घट्ट झालं आहे आणि आता हे लाटताना तूप जे आहे ते बाहेर येत नाही किंवा हा साठा जो आहे तो बाहेर येत नाही. आणि अगदी हलक्या हाताने अशाच पद्धतीने आपण ही पोळी लाटून घ्यायची. तर चौकोनी शेपमध्ये मी लाटून घेते. तर जास्त कडेपर्यंत लाटणं न्यायचं नाही, थोडंसं मध्येच फिरवायचं आहे आणि पुन्हा पुढं लाटून पुन्हा मागे लाटायचं आहे. अशा पद्धतीने चौकोनी शेपमध्ये मी आता ही पोळी जी आहे तर ती लाटून घेते. तर बघा ही पोळी लाटून झालेली आहे. तर तुम्हाला हवं तसं तुम्ही याचे काप करू शकता. खारी जशी असते लांबट आकाराची तशाच पद्धतीने मी चौकोनी अशा आयताकृती काप तयार केलेले आहेत. बघा अशा पद्धतीने जास्त पातळही करायचे नाही आणि जास्त जाडही लाटायचे नाही. आता इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तर तेलसुद्धा अगदी जास्त कडक तापवायचं नाही आहे. अगदी हलकंसं तेल गरम झालं की एक खारी आपण टाकून पाहूयात. तसं ओव्हनमध्ये तुम्ही 160 डिग्री सेल्सिअसला 20 ते 25 मिनिटसुद्धा बेक करू शकता. तर बघा आता तळायला लागल्यानंतर ही जी खारी आहे त्यामध्ये टाकलेली ती वर आली. तर आता म्हणजेच तेल चांगलं आपलं तापायला सुरुवात झाली. तर मी राहिलेले 2-3 खारीचे काप जे आहेत तर ते त्यामध्ये तेलामध्ये आपण टाकून तळून घ्यायचे. तर आता हे जे आता चांगलं त्याचे पदर सुटायला लागलेले आहेत. गॅस मध्यम करायचा आहे. हे पहा आता किती छान असे त्याचे लेयर सुटलेले आहेत बघा. त्यामुळे जास्त जर तेल तापलेलं असेल आणि आपण तळायला जर घेतलं तर ते अगदी तसेच पदर जे आहेत तसेच चिटकून राहतात. त्यामुळे जास्तही तेल तापवायचं नाही. अगदी मीडियम तेल तापलं की तळून घ्यायचे आणि आतपर्यंत आतलेसुद्धा पदर तळले जातील अशा पद्धतीने ही खारी जी आहे तर ती आपल्याला तळून घ्यायची.
तर बघा अगदी सगळे पदर सुटलेले आहेत आणि मध्येपर्यंत चांगली अशी ही तळून झालेली आहे. आता हे आपण काढून घेऊयात. तर अशाच पद्धतीने आपण आता हे तळून घ्यायचं आहे. आणि आता तळल्यानंतर एका चाळणीमध्ये ज्या बाजूने लेयर पडलेले आहेत त्या बाजूने ती बाजू खालच्या बाजूला करून असे उभ्या आकारामध्ये हे चाळणीत आपण ठेवून त्यातलं तेल जे आहे तर ते निथळून घ्यायचं आहे. म्हणजे खाली चाळणीच्या खाली तेल सगळं निघून येतं आणि आपल्या खाऱ्या ज्या आहेत तर ते कमी तेलकट होतात. तर तुम्ही टिश्यू पेपरवर सुद्धा तळून काढू शकता आणि तेल त्यामधलं काढून घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने सगळ्या खाऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी मस्त त्याला लेयर पडलेले आहेत बघा. मध्ये आतपर्यंत छान कुरकुरीत अशी आपली ही खारी तयार झाली. तर अशा पद्धतीने कुरकुरीत खुसखुशीत खारी होण्यासाठी एक टिप्स तुम्हाला मी सांगते. तर खारी तळताना मधले पदरसुद्धा चांगले असे कुरकुरीत तळले गेले पाहिजेत. जर कच्चे राहिले तर पूर्ण खारी आपली मऊ पडते. त्यामुळे अगदी खुसखुशीत ही खारी आपली तळून बघा. अगदी छान लेअर पडलेली आहे. तुम्हाला हाताने सुद्धा मोडून दाखवते. हे पहा अगदी सहज अशी ही खारीचा भुगा होतोय. तर गरमागरम चहासोबत खाण्यासाठी ही खारीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जर थोडासा सुद्धा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.